सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजेच IAS अधिकारी तुकाराम मुंढे. अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी राज्यभरात धडक कारवायांची मालिका सुरू केली. गुटखा माफिया, अन्न भेसळ करणारे, अस्वच्छ हॉटेल्स आणि नियम मोडणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. फक्त कारवाईच नाही तर अन्न सुरक्षेबाबत अनेक महत्त्वाचे नियमही त्यांनी लागू केलेत. नेमके हे नियम कोणते आणि त्यांच्या कारवाईमुळे काय बदल झालेत, चला जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा आणि पान मसाला माफियांविरोधात मोठी मोहीम सुरू केली. उत्पादन, साठवण, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर सलग धाडी टाकण्यात आल्या. यानंतर वारंवार गुन्हे करणाऱ्या गुटखा माफियांवर मकोका सारखा कठोर कायदा लावण्याचेही निर्देश देण्यात आले. यानंतर अन्न भेसळी विरोधात राज्यव्यापी मोहीम राबवण्यात आली. भेसळयुक्त दूध, पनीर, खवा, तूप, मसाले, खाद्यतेल, मिठाई आणि रसायनांनी पिकवलेली फळे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नसाठा जप्त करण्यात आला. यानंतर मुंढे यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यावसायिकांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू केले. सर्वात मोठा नियम म्हणजेच ग्राहकाला मोफत आणि सुरक्षित पिण्याचं पाणी देणं बंधनकारक करण्यात आले. कोणत्याही हॉटेलमध्ये ग्राहकांना बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची सक्ती करण्यात येणार नाहीये. तसेच येथे मोफत सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध आहे असा फलक लावणेही आवश्यक करण्यात आले. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे वर्तमानपत्र किंवा छापील कागदात अन्न देण्यास किंवा पॅक करण्यास बंदी. कारण वर्तमानपत्रातील शाई आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आता फक्त फूड ग्रेड पॅकेजिंग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फोस्टॅक म्हणजेच फूड सेफ्टीचे प्रशिक्षण घेणेही आवश्यक करण्यात आले आहे. एकाच खाद्यतेलाचा वारंवार वापर होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरावर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मोठ्या हॉटेल्स आणि खाद्य व्यावसायिकांना ग्राहकांसाठी मेन्यूमध्ये कॅलरीजची माहिती आणि शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक खाद्य व्यावसायिकाकडे वैध FSSAI परवाना असणं आणि तो ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावणं बंधनकारक करण्यात आलंय. तसेच कच्चा माल केवळ अधिकृत आणि परवानाधारक पुरवठादारांकडूनच खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या खाद्य व्यावसायिकांसाठी दरवर्षी फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच FSMS ऑडिट अनिवार्य करण्यात आले. स्वयंपाकघरातील स्वच्छता, कीटक नियंत्रण, अन्न साठवण, व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थांची स्वतंत्र हाताळणी याबाबतही कठोर मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या. याशिवाय सध्या चर्चेत असलेला आणखी एक निर्णय म्हणजेच नारळ पाणी विक्रेत्यांसाठी स्वच्छतेचे नियम. नारळ कापण्यासाठी वापरण्यात येणारी सुरी किंवा इतर साधने स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणं, विक्रेत्यांनी स्वच्छ हात किंवा हातमोज्यांचा वापर करणं, अस्वच्छ पाणी किंवा दूषित बर्फ वापरू नये, विक्रीचे ठिकाण स्वच्छ ठेवावे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दुधातील भेसळ रोखण्यासाठी दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि विक्री व्यवस्थेवर अधिक कठोर तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले. अशा अनेक नियमांमुळे तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. हे नियम काही नवीन नाही आहेत, तर आधीपासूनच अस्तित्वात असलेले हे नियम आहेत. ज्या नियमांची अंमलबजावणी आता तुकाराम मुंढे यांनी केली आहे. तुमच्या मते हे नियम सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी किती उपयोगी ठरतील? तसेच या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली तर अन्न भेसळ आणि अस्वच्छतेवर खरंच आळा बसेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी प्रहार डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका.